तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर पहिलं तर सॉरी, कारण की मला खूप वेळ लागतो आहे व्हिडिओ टाकायला, कारण की मला एडिटिंग करायला वेळच मिळत नाही माझ्या ऑफिसच्या टायमामुळे. कारण की ऑफिसचा टाईम काय फिक्स नाही. अजून मला खूप सारे व्हिडिओज बनवायचे आहेत. तसं जयंतीचा एक पार्ट राहिला आहे. दुसरी गोष्ट, हा कर्नाटक ब्लॉगचा एक पार्ट राहिला आहे. आता मी खेडला गेलेलो माझ्या गावी, त्याचा एक व्हिडिओ बनवायचा राहिला आहे. तर असे भरपूर व्हिडिओ आहेत आमचे. क्रिकेटचे जे सामने झालेले त्याचा पण मी बोललेलो मी तुम्हाला व्हिडिओ काढून टाकेन. तर ते सर्व राहिलेलं आहे. तर मी नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करतो हे सगळे व्हिडिओ टाकायचा. तर आता आपण घेऊन येत आहे आपल्या कर्नाटक ब्लॉगचा पार्ट 4. तर नक्की बघा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग घेऊन येऊया कर्नाटक ब्लॉग भाग 4. तू नको पापा देवा शपथ. पापा यायला नको का? चल मी काढतो. चल आणा खेळ लवकर. अरे आउट आहे अनाया. चल ए चीटर आउट आहे. आउट आहे. दे चीटर आउट. दे. असं नाही करायचं. दे दे ना. मेरी फुर्सत कर ले. तर मगाशी आपण इथे क्रिकेट खेळत होतो आणि आम्ही आता एवढा लांब आलो आहे, कारण की इथे आहे एक नारळाचं झाड. तर ते नारळाच्या झाडावरती आम्ही नारळ काढायला आलो आहे, कारण की ते खूप छोटं आहे आणि इझिली कोणीही चढू शकतं. तर आपला हा पिंट्या भाऊ आपल्याला चढून तिथून नारळ काढून देणार आहे. तर बघता एवढी नांगरलेली जमीन आहे, तरी पण आम्ही इथपर्यंत आलो. तर सगळे आता कंटाळलेत एवढं चालून, कारण की एवढं इथपर्यंत आलो आणि या झाडावरती नारळच नाही अजिबात. तर आता आम्ही परत चाललो आहे. तर बघूया अजून दुसऱ्या कुठल्या तरी झाडावरती नारळ मिळतात का आपल्याला. तर पुन्हा एवढं लांब जायचं आहे. चालत चालत पुढे आलो आणि पुढे बघितलं एक झाड मिळालं आपल्याला. तिथे भरपूर नारळ आहेत. तर आपला पिंट्या चढल्यावरती नारळ काढायला. तर कोयत्याने आम्ही ट्राय केलं पण त्यांनी जमलं नाही. तर आता ते नारळ असे फिरून फिरून तो काढतो आहे. तर कसं एका हाताने पकडणार आणि एका हाताने फिरून ते नारळ काढणार. तर त्याला आम्ही बोलतो आहे जितके जमेल तेवढंच काढ, उगाच जास्त त्रास काय घेऊ नकोस. तर बघूया आपल्याला किती नारळ मिळतात आहे. चला तर मग काढूया आणि घेऊया आपल्या नारळ पाण्याची मजा. हलकंबा हलकंबा पिंट्या हळुंबा बकट माडी कोण गेला येते ऊस पाहिजे काय कापा. चला 80 रुपये 80 रुपये 80 रुपये दो 80. चलो एक 80. चलो 80 का माल सस्ते सस्ते का माल सस्ते में लो. चलो 80 में लो 40 का. अरे या अरे शिक्या राईट येते ना
हे बाबा लकडी आता काय ना करत ये ते नाही काय करणार घाबरी. तर आरती इथे म्हशीला घाबरत घाबरत कशी तरी आली. तर आपले नारळ इथे फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर पिऊया आपण नारळ पाणी आणि जाऊया आपण जत्रेमध्ये. आता जत्रेमध्ये आज काय शॉपिंग होईल, काय लहान मुलांना खेळणी आणि बायकांना काय बांगड्या वगैरे भरण्याचा काय कार्यक्रम आहे. परत मेळ्यात काय पाण्यात वगैरे बसणार. तर आपण फायनली आलो इथे मेळ्यामध्ये आणि सर्व लेडीजना बसायचं आहे पाळण्यामध्ये. तर आमण त्यांचे काढतोय फोटोज आणि आपली समू बघा कशी डोक्यावर बसली माकडासारखी. तर हे घेणार आहेत आपल्या खतरो के खिलाडीच्या पाळण्याचा एक्सपिरियन्स आणि हे दरवर्षी घेतात. तर आम्ही आलो इथे मंचुरियन खायला, पण मंचुरियन काय आम्हाला आवडली नाही. घेतले आम्ही 3 प्लेट. फक्त गरम आहे आणि लाल आहे, पण काय टेस्ट एवढी नाही आहे. तर बघा आपली फॅमिली बसली आहे आपल्या खतरो के खिलाडीमधल्या पाळण्यामध्ये. तर करून द्या त्यांना एन्जॉय. आपली समू पण करते एन्जॉय. आता मजा येणार आहे ती अनाया आणि रियांची. यांची चाललीत लपडी खेळणी घेण्यावर. हे पाहिजे ते पाहिजे. शामो अभी ये लोग लेके जाएंगे, तोड़ देंगे उधर. ये लोग ऐसे ही है ना, अभी दिया हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. नांगोळ वगैरे करून मी आलोय बाहेर. तर बघा लहान पोरांची खेळायला सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ. त्यांचे समोर चमो. चला तर मग जाऊया नाश्ता करायला. नाश्ता करून येऊया. बघूया आज काय आपल्याला करायचं आहे. तर आपल्या सकाळच्या नाश्त्याला बनवलं उपीट. तर सगळे बसलो आम्ही इथे नाश्ता करायला. आमच्या समायराला सुद्धा खूप आवडलं आहे. तर आम्ही आलो आहे इथे आरतीच्या भावाने नवीन घर बांधलं आहे. तर त्याचं काम थोडं बाकी आहे. तर तिथेच आलो आम्ही टाईमपास करायला. तर इथे सगळे बसले आहेत आणि गाणी बोलत आहेत. तर ते कन्नड गाणी आहेत, तर आपल्याला काय कळत नाही. तर गाणी वगैरे बोलून हे कंटाळलेत. आता हे स्पीकर लावायचा प्लॅन करतायत. तर आता स्पीकर लावल्यावर काय तमाशा होईल ते नक्की बघा.
तर नाचून वगैरे आम्ही आलो आहे आणि हे घराच्या समोरच इथे लिंबूचं झाड आहे. तर आम्ही त्यातला लिंबू काढला आहे आणि एका तांब्यात पाणी आणि थोडी साखर घेऊन लिंबू सरबत बनवलं आहे. तर आमन पितो आहे. तर बघूया आमनला कसं लागतं आहे. तर आपला लिंबू सरबत थोडा आंबट झाला आणि आमचा आजचा पण प्लॅन होता नदीवर जायचा, पण तो कॅन्सल झाला. मग आम्ही इथेच आंघोळ केली बाहेर. तर बघताय तुम्ही आमनचे स्लो मोशन व्हिडिओ आंघोळ करताना. तर आंघोळ वगैरे करून आम्ही पुन्हा गेलो शूट करायला. थोडं एक गाणं शूट केलं, ते बघताय तुम्ही यूट्यूबवर टाकलेलंच आहे. तर ती गाणी वगैरे शूट करून मग आम्ही आता संध्याकाळ झाली आणि ते बाजार बसला आहे. तर त्या बाजारात आम्ही आलो आहे. बघा गावचा बाजार कशा प्रकारे आहे. एक घासाच आहे एक घासाच आहे. तर बाजारातच होती एक वडापावची गाडी. तर तिथून घेतले वडापाव. तर मला वाटतं इथे वडापाव 6 ते 7 रुपयाला वडापाव आहे वाटतं. पण खूप छोटा आहे, पण खूप टेस्टी आहे. तर बघताय जसे वडे काढतात आहेत तसे वडे संपतात आहेत. म्हणजे खूप चालतं आहे वडापावचं इथे. आणि मी पण खाल्ला, तर खूप टेस्टी आहे वडापाव. तर वडापाव खाऊन आलो आहे आम्ही. इथे आता सगळ्या लेडीजला खायची आहे पाणीपुरी शेवपुरी. तर इथल्या पाणीपुरी आणि शेवपुरीमध्ये काही फरक नाही आहे, कारण की पाणीपुरी पण सेम आहे आणि शेवपुरी पण सेमच आहे. फक्त ते बोलतात पाणीपुरी आणि शेवपुरी. तर घेऊया आपण शेवपुरीची आणि पाणीपुरीची मजा आणि जाऊया आपल्या घरी. तर गावचा बाजार फिरून घरी आलो आणि हा समोर आरतीचा भाव बसला आहे. त्याच्याच लग्नाचा अल्बम हे लोक बघून हसतात आहेत आणि मजा घेत आहेत. सीडी मध्ये ती गाणी असतील त्यांची कन्नड गाणी असणार. तर रात्रीचे वाजले 3:30 आणि आम्ही आलो बाहेर, कारण की घरी गेलो झोपायला आणि लाईट गेली आणि सगळे मच्छर चावायला लागले. म्हणून आम्ही बाहेर येऊन इथे शेकोटी पेटवली आहे. तर आमन पण कंटाळलं आहे, त्याला पण झोप नाही आली. तर बघूया आता लाईट आल्यावर जाऊया घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण बोलवली आहे गाडी आणि आज आपण जाणार आहे आरतीच्या बहिणीने कुठे गावात घर बांधलं आहे तिथे. चला तर मग जाऊया आणि बघूया घर कसं बांधलं आहे. तर बघताय तुम्ही किती जबरदस्त 3 मजली घर बांधलं आहे. तर बघूया आतमध्ये आणि कशा प्रकारे काय काय
मॅनेज केलं आहे. बेडरूम, लिव्हिंग रूम ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. तर बघताय तुम्ही काय जबरदस्त 3 मजली घर बांधलं आहे. आणि त्याच्या समोर हा जो बंगलो दिसतोय तो पण एकदम जबरदस्त आहे. मला तर खूप आवडला. चला तर मग घर तर आपलं बघून झालं आहे. आता आपण जाऊन जेवूया आणि निघूया आपल्या परत घरी. तर फायनली सगळे बसलेत गाडीत आणि आम्ही निघालो आहे घरी. आणि हे जे समोर आपल्याला ग्रीन टी शर्टमध्ये दिसत आहेत तेच आरतीच्या बहिणीचे मिस्टर आहेत. खरं तर ते मिलिटरीमध्ये आहेत. तर खरंच ही मोठी गर्वाची गोष्ट आहे. हॅट्स ऑफ आहे त्यांना आणि त्यांच्या कामगिरीला. नागीला दे. गाय, बैल, कुत्रा, मांजर काही असू द्या, कुठलाही प्राणी असू द्या, समायरा सगळ्यांना डागीच बोलते. क्या है? नाही. आउट. तर बघताय तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लागले आहेत जागोजागी. तर आम्ही आलो आहे रायबागला. तर ही रायबाग सिटी आहे आणि आम्ही आलो इथे आता काहीतरी नाश्ता घ्यायला. तर सगळे आपली वाट बघत आहेत. बघूया आता शेवपुरी, पाणीपुरी काहीतरी आपण घेऊन जाणार आहे. तर इथे आधी वडापाव घ्यायला आम्ही थांबलो आहे आणि समोर बघताय बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक चालली आहे. तर हे वडापावचं दुकान आहे, इथे आम्ही थांबलो आहे.
बघताय इथे पण कसली गर्दी आहे वडापावसाठी. मावशीला बोलवा. वडापाव वडापाव लाया, भजी लाया, पाणी शेवपुरी. शेवपुरी मतलब पानपुरी. पाणीपुरी भाई शेवपुरी भाई तोरा. पाणीपुरी वडीला आरती देते. दुसरा काढ. तर व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपला लास्ट दिवस आहे आणि आम्ही चाललो आरतीच्या अजून एका भावाच्या घरी. त्यांनीसुद्धा नवीन घर बांधतो आहे तो. तर अजून त्याचं काम काय पूर्ण झालं नाही, तर त्यांनी बोलवलं आपल्याला बघायला. तर आम्ही चाललो आहे तिकडे. तर पोचलो आम्ही आरतीच्या भावाच्या घराजवळ. तर बघता तुम्ही ह्यांनीसुद्धा 3 मजलीच घर बांधलं आहे. तर पण काम अजून काहीच पूर्ण नाही आहे. तरी बघूया आपल्याला वरती जायला मिळेल का. तर आम्ही आतमध्ये एंटर केलं आहे, पण मला वाटत नाही वरती आपल्याला जायला मिळेल, कारण की वरती काम चालू आहे. तर आम्ही आरतीच्या भावाला भेटून इथूनच घरी निघतो आहे. तर आम्ही फायनली पोचलो आहे घरी आणि घरी एक वेगळाच कार्यक्रम चालू आहे. ती आरतीची बहीण आहे, म्हणजे चुलत बहीण. तिला बघायला आज मुलगा आलेला आहे तिचं लग्न ठरवण्यासाठी. तर बघूया आपण काय यांची पद्धत असते गावात. आम्ही तर कधी बघितली नाही. तर बघूया आपण कशा प्रकारे काय एकमेकांना बघतात आणि पसंत करतात, काय प्रश्न विचारतात आणि जे काय आहे ते. तर फायनली नवरी तयार होऊन आले आहे. हिचं नाव प्रिया आहे. तर फायनली आम्ही पण निघालो मुंबईला. बघा आता आमची बॅगा सगळ्या चढवत आहेत वरती, जीपवरती. तर चला आधी सगळ्यांना भेटून घेऊ. आमची समू पण नाराज असेल, आता तिला मातीत खेळ.
बघताय केवढी मोठी फॅमिली आहे. आता तर आम्ही घरात भेट देऊन आलो, अजून हे बाहेर इथे तर या 7 दिवसाच्या आठवणी या आपल्या कॅमेरामध्ये कैद करून आम्ही आता पोचलो आहे रायबागला. तर इथून आपली ट्रेन आहे. तर ही ट्रेन आपल्याला डायरेक्ट दादर स्टेशनला सोडेल. पण या ट्रेनमध्ये एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्या फक्त 4च तिकीट कन्फर्म झाले आहेत आणि आपण इथे 10 जण आहेत. तर आम्ही बघतोय काय सेटिंग लागली तर. अतुल तिकडे काय विचारतोय. आणि रडते आहे आमची दात पडकी. इंदू पंडू बॉन्ज आणि रडते आमची. तिला खाऊ पाहिजे, भूक लागलेली आहे. दात दाखवा. दिसले दात आणि दात पडले. मोबाईल तुटेल. S4 आहे ना, S4. अरे घाई नका करू. अरे एवढं घाई नका करू. अतुल कुठे गेला? तो पुढच्या डब्यात येईल. तो मधून चला. येणार मधून येईल. नंबर किती काय समजून. चलो चलो बाय, मिलेंगे बाद में. चलो बाय. थांब. तर फायनली आपली ट्रेन निघाली आहे आणि आपल्याला जे सीट्स मिळाल्या त्या पण RSC आहेत. तर बघूया आता आपली काय हालत होते. चला तर मग भेटू डायरेक्ट मुंबईला. बाय 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 बाय. अरे चला. ते गंदू इथे नको याच्यात गंदूची.
तर फायनली आम्ही पोचलो आहे दादरला. तर आता आम्ही जाणार भोईवाड्यात आमच्या घरी. मग तिकडून मग चहा नाश्ता करून मग सगळे जातील आपापल्या घरी आणि पुन्हा आपली तीच लाईफ सुरू होईल उद्यापासून. तर हे 7 दिवस खूप मस्त होते. जर तुम्हालाही आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग बाय.